दूसरी बात है, महाराष्ट्र में यही हुआ ना। बीजेपी ने जितनी सीटें लड़ी थी 99% उनको रिजल्ट मिला है। 99। कौन है ये लोग, क्या किया? एकनाथ शिंदे, अजित पवार, असे कोणते, कौन सा महान कार्य, असं कोणतं महान कार्य केलं या लोकांनी? स्पेसिफिक प्रश्न आहे, या न्यायालयासंदर्भातला स्पेसिफिक प्रश्न आहे। मग समजा जर तुम्हाला फक्त तारखा मिळत आहेत, त्या व्यतिरिक्त काही होत नाहीये, तर वाट पाहणे इतकाच पर्याय नाही, वाट पाहणं इतकाच पर्याय नाही। तरीही या देशात दुर्दैवानं आम्हाला न्यायालयाच्या दारात जावं लागतं। स्वतः उद्धव ठाकरे या बाबतीत, न्यायालयाच्या बाबतीमध्ये निराश आहेत। प्रत्येक वेळा सरन्यायाधीश बदलले की त्यांच्याविषयी काहीतरी छापून येतं, किती न्यायप्रिय आहेत, किती सत्यवादी आहेत, किती रामशास्त्री आहेत। मग चंद्रचूड असतील, मग भूषण गवई असतील, मग अमुक असतील, पण इथे कोणीही रामशास्त्री नाही, सगळे दामशास्त्री आणि कामशास्त्री आहेत, एवढंच सांगतो। विलीनीकरणाचा विषय काढतात, त्यावर एक विषय मुद्दा असा होता की तुम्ही असं म्हणतात की एनसीपी अजित पवार, एनसीपी आणखी काही समर्थक आमदार, शिंदे आमदार असे भाजपत जातील पुढच्या काळात। तर अलीकडे एक असा प्रसंग बघायला मिळाला किंवा घटना आहे की सुनील तटकरे यांच्या एका कार्यक्रमात व्यासपीठावर एनसीपीच्या मोठ्या नेत्यांचे फोटो नव्हते, तर ही तयारी सुरू झाली असं मानायचं? मी एक बघा, ह्याच्यावरती मी मत, काही व्यक्तिगत मी कोणावरती बोलणार नाही, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भविष्यात शिंदे गटाचे 25 ते 30 आमदार आणि अजित पवार गटाचे साधारण तेवढेच आमदार हे विशिष्ट वेगळा गट करून भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होण्यासंदर्भातली कार्यवाही पूर्ण झालेली आहे। पूर्ण 100% भाजपा। म्हणजे निवडणुकीच्या 1 वर्ष आधी हे सगळे आपल्याला भाजपमध्ये बघायला नक्कीच, मिळतील? हो, हे मी याआधी म्हणालो की यांना, म्हणून तर न्यायालयाचे निकाल सातत्यानं पुढे ढकलले जात आहेत आमच्या बाबतीत, कारण त्यांना न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला माहिती आहे की घटनेनुसार, संविधानानुसार, 10th शेड्यूलनुसार, पक्षांतर विरोधी कायद्यानुसार पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला मिळूच शकत नाही। एक तर ते स्थगित होईल किंवा मूळ शिवसेनेलाच मिळेल, म्हणून तर ते चालढकल करतायत। जर निकाल फुट्टी गटाच्या बाजूने लागला असता तर 1 मिनिटात निकाल दिला असता हो, पण संविधानाचं इतकं उल्लंघन सुद्धा त्यांना करता येत नाहीये, म्हणून ते आजचं मरण उद्यावर ढकलतायत। आणि तो निकाल येण्याआधी त्या दरम्यान त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये आपला पक्ष किंवा एक गट मोठा मर्ज करावा लागेल, विलीन करावा लागेल। साहेब, आपण एक्सपोज केले, ज्याच्यामध्ये आपण दिले की शरद पवारांची आपली भेट झाली आणि